17 एप्रिलपासून पंचगंगा नदीपात्रात पाणी नसल्यानं नदीकाठच्या पिकांना फटका बसतोय. पाटबंधारे विभागानं वेळेवर पाण्याचं योग्य नियोजन न केल्यानं नदीपात्रात पाण्याची पातळी कमी होऊन ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे संतप्त झालेले शिरढोणमधील शेतकरी कुरुंदवाड इथल्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी शेतकऱ्यांनी काही काळ अधिकाऱ्यांना कोंडूनही ठेवलं होतं. याची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे अभियंता शशांक शिंदे तातडीनं तिथं दाखल झाले. त्यांनी त्वरित रुई आणि सुर्वे बंधाऱ्यातून जादा क्युसेकनं पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. तसंच 23 एप्रिलपर्यंत तेरवाड बंधाऱ्यात किमान 30 फूट पाण्याची पातळी राहील असं लेखी आश्वासन दिल्यानंतर संतप्त शेतकरी शांत झाले. दरम्यान पुलाच्या कामामुळे पाण्याच्या नियोजनात अडथळा येत असल्याचं निदर्शनाला आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारालाही धारेवर धरलं. ठेकेदारानं काम लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झालं. यावेळी जय हिंद सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन दस्तगीर बाणदार, शिरढोणचे सरपंच भास्कर कुंभार, अरुण शिंगे, डॉक्टर संदीप नागणे, शाहीर बाणदार, अर्जुन बेबडे, असलम मुजावर, मोरा भंडारे, सुधाकर खोत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.